खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका, दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरवरती प्रश्न आहे आणि आता डिसेंबर चालू आहे, कॅलेंडर बदलणार ना मित्रा, कॅलेंडर बदलणार आहे, मी बदलणार नाही. बघा खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका आणि 2009 ची दिनदर्शिका ही समान आहे असं विचारले. समान म्हणजे कॅलेंडर रिपीट कधी होणार आहे असं विचारले. तर बघा या 2009 मध्ये शेवटचे दोन अंक काय आहेत, 09. आता हे जे शेवटचे दोन अंक आहेत त्याला पहिला 4 ने भाग द्यायचा आहे. आता जर याला 4 ने भाग दिला, 4 1 4 आणि 4 2 8, पूर्ण भाग गेला का हो, नाही गेला, बाकी उरले. बाकी किती उरले, 1. मग भागाकारामध्ये कधी कधी बाकी 1 उरेल, कधी कधी बाकी 2 उरेल, बाकी 3 उरेल आणि बाकी 0 उरेल. कारण आपण भाग किती देतोय, 4 ने. बाकी 1 उरू शकते, कधी कधी बाकी 2 उरू शकते, बाकी 3 उरू शकते आणि बाकी 0 उरू शकते. जर बाकी 1 उरली तर काय करायचं, पुन्हा ते कॅलेंडर 6 वर्षानंतर रिपीट होणार आहे. बाकी 2 उरली तर पुन्हा ते कॅलेंडर 11 वर्षानंतर रिपीट होणार आहे. बाकी 3 उरली तर 3 उरल्यानंतर सुद्धा ते 11 वर्षानंतरच रिपीट होणार आहे. आणि जर बाकी उरली नाही म्हणजे पूर्ण भाग गेला तर 28 वर्षानंतर पुन्हा कॅलेंडर रिपीट होणार आहे. किती वर्षानंतर होणार आहे, 28 वर्षानंतर. मग आत्ताच्या प्रश्नामध्ये बाकी किती उरली, 1. मग 2009 चं कॅलेंडर पुन्हा कधी रिपीट होणार आहे, तर 6 वर्षानंतर. मग 2009 अधिक 6, मग उत्तर काय येणार आपलं, 2015. कॅलेंडर रिपीट कधी होणार आहे, 2015 ला. हा प्रश्न आला होता सांगली जिल्हा चालक पोलीस भरती 2019 मध्ये. बघा यानंतरचा प्रश्न तुम्ही सोडवणार. बघा खालीलपैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका ही 2024 प्रमाणे समान असेल, दिनदर्शिका आणि 2024 ची दिनदर्शिका समान असेल. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे.